परत येऊन बसायचं, मग घोडं पुढे चालायचं, परत पुढे गेलं की घोडं थांबायचं, मग हा खाली उतरायचा, हा पुढे जाऊन त्या घोड्याच्या पुढे नाचायचा आणि मग परत टांग्यात बसायचा, मग टांग थोडं पुढे चालायचं. तसं आपल्याकडं हे झालंय. हे वरातीचं घोडं हे टांग्याला आलंय आणि हे वरातीच्याच वेळेला येतात. हे फक्त लग्न कार्यालाच येतात. हे कोणाच्या कल्याणासाठी येऊ शकत नाही, कुठल्याही कामासाठी कार्यासाठी येऊ शकत नाही. आणि म्हणून मी मायबाप जनतेला, माझ्या बांधवांना मी विनंती करीन की एक ना अनेक काम प्रत्येक कुटुंबाशी नाळ जोडलेले दादा आणि दादांच्या माध्यमातून जर एवढा विकास आपल्या मालेगाव शहराचा झाला असेल, 100 काटांचं हॉस्पिटल असेल, हॉस्पिटलांचा विकास असेल, आपल्या भागाच्या विकासामध्ये सर्वात मोठं कृषी विज्ञान विद्यापीठाचं एक काम असेल, आपल्या रस्त्यांचं काम असेल, पाणी पुरवठ्याचे कामं असतील, हे सगळे मी तुम्हाला सांगितले. हे कामं करण्याचं धाडस दादाजी भुसे साहेबांमध्येच होतं. या अगोदर अनेक वर्षाचे मंत्री राहिले, ते फक्त थापा मारत गेले आणि स्वतःच्या नावाने संस्था उभ्या करून आपल्या नातवंडांचे खिसे भरण्यासाठी त्या संस्था निर्माण केल्या. अशी एक पण संस्था दादाजी भुसे साहेबांनी स्वतःच्या नावाने किंवा स्वतःच्या बापाच्या नावाने निर्माण न करता हे सर्वस्व तुमच्यासाठी, ज्याला आपण संत तुकाराम महाराज म्हणायचे, आलिया संसारा उठा वेगी करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देवदेवाचे धनकुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे, देता देविता नेता नेविता तेथे याची सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ केला. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवे अटी पाडी गेला. जो काम करत असतो, ज्याचं काम चांगलं असतं, त्याच्यामध्ये देव असतो, त्याच्यामध्ये देव बघायचा असतो. अशाच माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असतं. नाही तर आपल्या भागाचा विकास खुंटत असतो. म्हणून साठी ज्या माणसाने चांगले कामं केलेत अशा माणसाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. मी मालेगावकर जनतेला रावळगाव मी आता तुला सांगितलं ना, मी रावळगाव चॉकलेट खायले, आई शपथ, मला आज पण त्या रावळगावच्या चॉकलेटची आठवण येते. आता रावळगाव चॉकलेट म्हणजे मला कारखाना बंद केलाय म्हणे. आता कोणाची कृपा असेल, आमच्याकडच्या बँकाही बंद झाल्या, लोक बँकाही बंद झाले. म्हणजे बँका का बंद झाल्या हे सगळं आपल्याला माहिती आहे. एवढे मोठमोठे, कोणाची सूतगिरणी, कोणाचं काय, अरे कशासाठी पैसे काढता, अरे एवढे मोठे पोट आले कुठून तुमच्याकडे, झाले कसे एवढे मोठे पोट आणि कसे होऊ शकतात. आणि मग ज्या वेळेला जेलमध्ये जायची वेळ येते त्यावेळेला काही महात्मा गांधी हे जेलमध्ये गेले म्हणजे लोकांचं नुकसान झालं. ज्यांनी लोकांचं कल्याण न करता लोकांच्या खिशातले पैसे काढून स्वतः खाल्ले असतील, अशा पापाचे भागीदार स्वतः झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशा लोकांना आपण येणाऱ्या 20 तारखेला बाजूला ठेवलं पाहिजे. अशा लोकांना आपण बाजूला सारलं पाहिजे. एक तर म्हणे काय ते, मला एक गाडीवरती मी कायम वाचायचो, एक गाडीवरती एक आपण नाही गेलेलो, बुरी नजर वाले तेरा मुंह काला, तसं त्या एका गाडीवर लिहिलेलं होतं, बुरी नजर वाले तेरे बच्चे जे बडे होकर देशी दारू पिये. काय म्हणजे वाचण्यासारखं होतं. आता असे उमेदवार जर आपल्याकडे यायला लागले, असे लोक जर आपल्याकडे यायला लागले, असे लोक जर मत मागायला लागले, तर कसं कल्याण होऊ शकतं आपलं. म्हणून ज्यांनी काम करून दाखवलंय, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्यांनी काम करून दाखवलं, ज्यांनी काही ना काही केलं, अशा माणसाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. एवढीच कळकळीची विनंती करतो. आणि निश्चितपणे मागचं जे लीड होतं त्याच्या डबल जर लीड झालं तरच आपल्या कामाची पावती आहे, माय माऊलीला दिलेली देणगी आहे, असंच आपण समजावं. एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर एस के पाटील यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. दुसरा कॅमेरा चालू कर. अरे सोड ना. आदरणीय विचारपीठ, आपला सगळ्यांना लाडका नेता, मायबहिणीसना लाडका भाऊ नामदार भुसे साहेब, आठे आपल्या बरोबरच यादी सगळी मंडळी जे मतदान 20 तारीख करणं शेतवडा करता येईल, सगळा मायबाप बंधू भाऊ लाखोनं सोडत खरं म्हणजे एक मोठी गोष्टच आहे.
की आम्ही 3-4 दिवस पशी पाहिजे राहिलो प्रत्येक गावाला जाऊ की माझे भाषण करण्याचे माझे भाषण करण्याचे माझे भाषण अरे इतकी मंडळी नम्र नाही नाही कोणी चान्स मिळत नाही अहो इतकं वक्त तयार करता तुम्ही खूप सोपं काम नाही ते पहिल्या काय झालं त्याला इथं 2-3 जण त्या फक्त तेवढं मग बाकीनी मंडळी येणार आता ऐकत राहील अहो आटेप यासना काळा बाजार यासना म्हणजे माणसाला आठवलं मग नाही सर पण तू रिकाल देतो मार्केट कमिटीने जर बनाया मारतस ना तो मलाच माहित छे अहो तो 1 वाजता लिहिलावस मावली 1 वाजता आम्ही लोक 9 वाजेपासून नंबरला जातो 1 वाजता लिहिलाव आहे ना तेव्हा ना म्हणजे तुमना पोतो तुम्ही उचलान ज्याने घेर होई ना त्याच्याकडे जाऊ दे काही व्यवस्था अशी तुम्ही मार्केट कमिटीला खूप कल्याण काही मागला निघेल यांनी भी काय काही माहिती तुमचं बारामती करतात तू बारामती अरे बारामती करणं इतलं सोपंच आहे का तो साहेब कथा हा साहेब मस्त हा साहेब कथा तू कथा हे काय आहे एक माणूस महाराज केले का माऊली आणि महाराज म्हणे मालेकने आमदार होण्याचे मी काय केलं पाहिजे वा वा चांगला प्रश्न आहे मग काय करू काय म्हणे तुम्हाला पगार 5 बंगला राहिला ते काय करशात म्हणजे 4 मी गोरगरीब लोकच निधी टाकशो मग तुम्ही जर 10 लाख देतात ते काय करशात 9 लाख लोकच बाकी दिसो आणि तुम्हाला पगार 4 कोंबड्या राहिल्यात ते काय करशात नाही मला तेवढ्या 4च कोंबड्या त्यांनी कोंबड्या देणार नाही या जवळ काहीतरी होतील तवळ लोकसने देतील अरे या माणूसने 20 वर्षापासून फक्त दाताना देत गया कुठे कमी बनणार फक्त जास्त काय बनसे गण 20 वर्ष होईल घ्या दादा पैसे नको का बरं नको म्हणजे फक्त नवरा मारला तरी चालही सर्वत्र रानकी झाली पाहिजे आणि आपले माहित आहे कोण मंडळी कशी शेअर मंडळी कोण कसे भेट ना पडत काय 20-30-40 वर्ष कसे आम्ही पाहिजे काळा काटाच मारला हा त्याचा त्या डावर म्हणून त्याचा त्या कौतुकन त्याचा त्या नकली डिग्री आणि त्याचं ते सगळं काही अरे हाई दादाभूषणी काही नाही संस्था उघाडी नाही कोणा हाई करे नाही हा अमुक लाव तमुक लाव यास निवडणुका वजगता याचा खिचा मा आदरी राखीस ऑर्डर करून देतो अरे काय आवडी का ज्या त्या काढेल त्यातल्या मस्टरवर अजून छया करता येत नाही हा ज्या लाखो रुपया हा त्या घी ठेवा त्या आता त्या निवडणुकीला वापरणार ज्या पैसा घ्यायचे आता त्यांनी त्या खर्च टाकेल त्यासनं शोक पाणी राजेशाही शकते राजा त्यासनं जुना राजा असल्यामुळे त्यासनं शोक पाणी त्यासनं रात 2-3 वाजता सरस आणि यास ना अरे 24 तास म्हणजे काय 24/7 दादाभूषे म्हणजे 24/7 कोणी मी फोन करा निदान रिप्लाय म्हणजे जर मिस कॉल होईना ते रिप्लाय तरी येईल आणि अशा माणूसने निवडी देवानं काम आपुले करण्याचे 20 वर्षावर काय मोठा काही नाही खरोखर बारामतीनं पुण्य काही करणं होईल या कृषी विद्यापीठ हे बारामतीने चुनूक शे आणि यात आयटम टाकतस का मग या त्यावर आयटा पितवर वेगळा वाटते आणि मग आम्ही असे कळेल तसे यातले वेळच येणार नाही 56 आहेत आणि झोपेल राहू द्या त्यासले सपन पाहू द्या आणि त्यासले जाग येऊ देऊ नका तुमले जाग येऊ द्या माय बहिणी सो तुमले ते माहित छे म्हणजे मला अंदाज ते अशाच आहे की कि 3 कोटी 3-3.5 कोटी मतदार आज द्या म्हणजे माय बहिणी शेतीस आणि त्या माय बहिणी या भाऊसनं काही आहेत ना आपल्या
रावळगावच्या बुद्धवासी आदरणीय माळाबाई खंडू आहिरे यांचं वयाच्या 98व्या वर्षी दुःखद निधन झालंय. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रावळगावच्या या सभेप्रसंगी उपस्थित शिवसेनेचे उपनेते माननीय विजयप्पा करंजकर, मंचावरील महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, ज्येष्ठ मंडळी, महायुतीचे सर्व कार्यकर्ते, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, गेल्या अनेक वर्षांच्या पासून शिवसेना हा जसं महाराष्ट्रात शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेना फोफावली, रावळगावने गेल्या अनेक वर्षांच्या पासून शिवसेनेची पाठराखण केलेली आहे. शिवसेना गेल्या अनेक वर्षांच्या पासून जनतेची सेवा करणं हे ब्रीद घेऊन या ठिकाणी काम करते आहे. आजच्या सभेला संबोधित करीत असताना मालेगावची विकास कामं आपल्या सर्वांना ठाऊक आहे. 5 कृषी महाविद्यालय असतील, महिला व बाल रुग्णालय असेल. महिला व बाल रुग्णालयाने आता 1000चा टप्पा गाठलेला आहे आणि 1000 महिला डिलिव्हरी केसेस फक्त 40-50 दिवसात संपन्न झालेले आहे. एवढं पुण्याचं काम महिला रुग्णालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देणारं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य आहे आणि चालू वर्षाला मागच्या वर्षाचं जे काही शेतकरी बांधवांचं नुकसान झालं त्याच्या पोटी 164 कोटी रुपये आपल्या मालेगावच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी मिळालेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मला वाटतं की ताई किती पैसे आले खात्यावर? किती बहिणींना पैसे मिळाले जरा हात वर करा. ₹7,500 रुपये मिळाले. दर महिन्याला 1500 रुपये. आपण काळजी करू नका. एकीकडे विरोधी पक्षाचे लोक ही योजना बंद झाली पाहिजे म्हणून कोर्टात जात आहेत, दुसरीकडे मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब, तुमचा जो सन्मान निधी आहे 1500 वरून पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये करण्याचा निर्णय त्या ठिकाणी सरकारने केलेला आहे. संजय पूर्तता केली. तालुका पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन आज आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक मालेगावने विक्रम प्रस्थापित केला. 71,000 लोकांचे पगार त्या ठिकाणी दर महिन्याला होता. त्या पगाराच्या संदर्भातली आनंदाची बातमी आहे. जे 1500 रुपये आता पगार आमच्या 65 वर्षाच्या वरच्या आई वडिलांना मिळतो, विधवा बहिणींना मिळतात, अपंगांना मिळतात, तो 1500 रुपयाच्या जागेवर आता आपलं महायुतीचं सरकार 2100 रुपयाप्रमाणे त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. आपलं महायुतीचं सरकार आलं की संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं वचन आपल्या महायुतीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिलेला आहे. आणि म्हणून पाठीमागच्या काळामध्ये नानाजी देशमुख पोखरासारखी योजना असेल,
नार पार गिरणा नदी जोड सारखा गेल्या 45 वर्षांच्या पासूनचा प्रकल्प ज्याची आपण वाट पाहत होतो. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांचा आपण टाळ्या वाजवून आभार व्यक्त करूया. 7,500 कोटीच्या या प्रकल्पाला त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली. नुसती मान्यता दिली नाही तर काही कामांच्या वर्क ऑर्डर आणि सर्वेक्षणाच्या वर्क ऑर्डर नाही सॉरी निविदा आणि सर्वेक्षणाच्या सुद्धा निविदा त्या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत मोफत वीज त्या ठिकाणी दिली जाते. काही एसटी मध्ये तुम्हाला किती भाडं लागतं? अर्ध तिकीट. ज्या आमच्या आजी आमच्या आजोबा आहेत त्यांना एसटी मध्ये मोफत प्रवास. तुम्ही पंढरपूरला जा, नातवंडांना भेटायला नाशिकला जा, एसटी मध्ये मोफत प्रवास. आपल्या मालेगाव तालुक्याच्या आदिवासी बांधवांच्यासाठी शबरी योजनेच्या माध्यमातून 3,000 घरं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विशेष बाब म्हणून आपल्याला मंजूर करून दिली. त्याबद्दल मी त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. मालेगाव तालुक्याच्या जे काही आपले शेती महामंडळाची जवळची जी काही गावं आहेत, साधारणपणे 12 गावं आहेत. जसं आपल्या राहुलगावच्या पिण्याच्या पाण्याच्यासाठी डंकेन विरला शेती महामंडळाची जागा आपण मिळवली, त्या धर्तीवर या 12 गावांच्या गावठाण विस्ताराच्या साठी कोणत्या गावाला 5 एकर, कोणत्या गावाला 10 एकर, काही गावांना आता राहुलगाव सारखं गाव आहे तर त्याला 20-25 एकरच्या जागेची मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. 90% काम ते पूर्णत्वाला गेलेलं आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या 1-2-4 महिन्याच्या आत ती जागा ग्रामपंचायतीच्या नावावर वर्ग होईल आणि ज्यांना ज्यांना घरांच्यासाठी जागेची आवश्यकता आहे त्या घरांच्यासाठी जागा पण उपलब्ध होईल आणि शासकीय योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण एक व्यवस्थित त्याचा प्लॅन तयार करून लेआउट तयार करून मग त्या ठिकाणी सर्व सुविधा देऊन आपण घरं गोरगरिबांना उपलब्ध करून देणार आहोत. अशी एक अनेक कामं आपल्या हा ठीक आहे. असे एक ना अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारने त्या ठिकाणी गोरगरिबांना समोर ठेवून मला वाटतं जवळपास छोटे मोठे समाज धरून जवळपास 20-22 महामंडळ छोट्यातल्या छोट्या समाजापासून तर अनेक समाज बांधवांच्यासाठी 20-22 महामंडळ त्या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये आपल्या सरकारला यश मिळालेलं आहे. आपले शिंदे साहेब PSI आहेत ना, आगीनाथ बंधू आपले आगीनाथ पण होता आले तर त्या दिवशी रात्री 3 वाजता त्यांनी मागच्या काही महिन्यात तुम्ही निवेदन दिलेलं होतं. छोटे छोटे काही समाज आहेत भटके असतात आणि त्यांना महामंडळ मिळालं पाहिजे. रात्री 3 वाजता मुख्यमंत्री महोदय, शिंदे साहेब आणि मी वर्षा बंगल्यावर रात्री 3 वाजता मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. ते निवेदन दिलं. शासन गतिमान किती असू शकतं, रात्री 3 वाजता निवेदन दिलं आणि दुसऱ्या दिवशी कॅबिनेटला त्या समाजासाठी महामंडळ मंजूर करण्यात आलं. एवढं गतिमान सरकार. मला वाटतं की मी सुद्धा 20 वर्ष तुमच्या आशीर्वादाने जेव्हा काम करतो एवढे जलद गतीने निर्णय यापूर्वी मी स्वतः त्या ठिकाणी बघितलेले नाही. आणि म्हणून नार पार गिरणा नदीजोड जो प्रकल्प आहे 7,500 कोटींचा, त्याच्यातले 525 कोटी रुपये आपल्या मालेगावच्या जलसंपदा कामाच्यासाठी सरकारने मंजूर केलेले आहे. गिरणा डावा कालवा, गिरणा उजवा कालव्याची क्षमता वाढवण्यात येईल. गिरणा नदीचं पाणी कालव्याद्वारे आपल्या रावळगावला येत आहे. इथून ते आपल्या अजंठच्या तलावात टाकलं जाईल.
त्या तलावातनं पाणी लिफ्ट करून मोसम नदीत टाकलं जाईल. मोसम नदीतलं पाणी लिफ्ट करून वळवाडी गावाच्या पर्यंत नेण्यात येणार आहे आणि वळवाडी गावाच्या पासून मग काटवण असेल आणि माळवाट्याचा भाग असेल. मोसम नदीच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याच्या जवळपास 75-80% गावांच्या पर्यंत ते पाणी पोहोचवलं जाणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये 1,25,000 एकर क्षेत्राला या माध्यमातून जे काही पाणी शेतीला दिलं जाणार आहे तो प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना पाठपुरावा करून लवकरात लवकर तो प्रकल्प जर पूर्ण झाला तर पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा असेल, शेतीच्या पाण्याचा असेल, उद्योगासाठी पाणी असेल, त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. मालेगाव तालुका गेल्या अनेक वर्षांच्या पासून जिल्ह्याची वाट पाहतो आहे. मला वाटतं मागच्या काळात जिल्हा होता आपला राहिला, परंतु आपण काळजी करू नका. महायुतीचं सरकार आता परत आल्याच्या नंतर प्राधान्यक्रमाने आपण जिल्हा निर्मितीचा त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत आणि मालेगाव जिल्ह्याची निर्मिती त्या ठिकाणी करणार आहोत. शेतकऱ्यांची प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून 5 कृषी महाविद्यालय असतील, पोखरा योजना असेल, अनेक ठिकाणी आपण जे बंधारे बांधलेले आहेत त्या बंधाऱ्यांनी अडवलेलं पाणी असेल, नारपारचं येणारं पाणी असेल, या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांची प्रगती साध्य करायची आहे. रोजगार निर्मितीच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या शेजारीच इथून 1-1.5 किलोमीटर अंतरावर 860 एकर जमिनीवर त्या ठिकाणी MIDC आकाराला येते. पाणी आणि विजेची अडचण असल्यामुळे थोडस गती त्याची कमी होती, परंतु पाण्याचंही काम प्रगतीपथावर आहे आणि आता सबस्टेशन पण मंजूर झालेलं असल्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षामध्ये 50-100 कारखाने चालू होतील आणि हजारोच्या संख्येने हातांना काम त्या ठिकाणी मिळणार आहे. येणाऱ्या काळामध्ये मालेगावला मेडिकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेजचाही आपल्याला त्या ठिकाणी पाठपुरावा करायचा आहे की जेणेकरून मालेगावच्या विद्यार्थ्यांना आणि आरोग्याच्या संदर्भातल्या सुविधा आपल्या मालेगावला त्या ठिकाणी निर्माण होऊ शकणार आहेत. हे सर्व चांगलं चाललेलं असताना काही लोक खालच्या पातळीवर प्रचार करतायत, अरेकारीने बोलतायत, वडीलधाऱ्यांच्या विषयी वाईट साईड शब्द बोलतायत. आणि मी प्रत्येक सभेतनं सांगतोय समोरचे जे दोन्ही उमेदवार उभे आहेत ना त्यांची मिली भगत आहे, माहिती आहे ना. एकाने दुसऱ्याला उभं केलेलं आहे का तू महायुतीचे धनुष्यबाणाचे दादा भुसेचे मत खाण्यासाठी तू उभा राहा. स्पॉन्सर्ड कार्यक्रम आहे, नुरा कुस्ती WWF. म्हणून एकाने दुसऱ्याला फायनान्स केला आणि त्याला उभं केलं. काय बोलतोस, मी फाटकी गोदडी घिसर म्हणतो, नाही फाटकी गोदडी घिसर, मग इतका माल कुठून नाही राहणार. काही लोकांना मागच्या 2-3 वर्षापूर्वीपर्यंत दादा भुसे चांगला होता, हे का नाही. दादा भुसेचे गाणे बोलायचे आणि 2-3 वर्षात असं काय झालंय की दादा भुसे एकदम वाईट माणूस होऊन गेला. मार्केट कमिटी जनतेच्या आशीर्वादाने, शिवसेनेच्या आशीर्वादाने 7 वर्ष काम करायला मिळालं. तेव्हा दादा भुसे गोड होता. अहो, दुसऱ्यांना दिलेला शब्द मधुबापू हिरे साहेब आणि कैलासवासी पिंटू काका देवरे त्यांना दिलेला शब्द मी मान्य करतो की मी पाळू शकलो नाही. यांना 1 वर्षासाठी पद दिलं होतं, 7 वर्ष पद सोडलं नाही. मी बोलणार नव्हतो या गोष्टी, परंतु जो प्रचाराचा स्तर खाली गारवला त्याच्यामुळे मी आज बोलतो आहे. आता काही दादा भुसेमुळे नाही,
ते शिवसैनिकांच्या कष्टामुळे त्यांना ते पद मिळालं होतं. आणि म्हणून खालच्या पातळीवरनं जो प्रचार चाललेला आहे, मला वाटतं की आपल्या मालेगावची ती संस्कृती नाही आहे आणि जनता जनार्दन या गोष्टींना थारा सुद्धा देणार नाही, हा मला विश्वास आहे. तो सरकारचा भोंगा आहे का नाही, ते आपण ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी ते दिलीप मामाकडे काय ते गोंडस बाळ तिकडे गेलं होतं आणि म्हणे मला तिकडे बंदूक दाखवली, मला तलवारी दाखवल्या. आता बंदूक कोणती होती, ते लहान लहान मुलं खेळत होते, दीपावली होती, टिकल्या फोडायची बंदूक, ते लहान मुलं खेळत होते. तर असली ही लोक आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे, सगळ्या मालेगावला माहिती आहे, एके दिवशी रात्री दादा भुसेला फोन केला होता, दादा भाऊ मला वाचवा. म्हणजे ज्याला कोणाला गरज पडली की मग दादा भाऊ त्यांना आठवतो. त्याही वेळेस मी सांगितलं की बाबा पहिले तू तुझ्या तब्येतीची काळजी घे, दवाखान्यात यायला ऍडमिट करा आणि बाकी कोणाची मस्ती असेल तर ती मस्ती आपण जिरून टाकू, ज्याने चुकीचं काम केलं असेल त्याची मस्ती जिरू. आणि म्हणून मला सर्वांना आनंदाची बातमी द्यायची आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मालेगावला आले होते, गेल्या 25 वर्षांच्या पासून आपण मालेगावने स्वप्न पाहिलं होतं की भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्णाकृती पुतळा मालेगावला झाला पाहिजे. मुख्यमंत्री महोदय जेव्हा मालेगावला आले, येताना जागेचा आदेश पण घेऊन आले आणि पुतळ्याची मंजुरी पण घेऊन आले होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आज आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशा प्रकारचा पुतळा स्मारक मालेगावमध्ये आपण सर्वांनी मिळून उभं केलेला आहे. तो सकाळचा भोंगा व्यापाऱ्यांच्या विषयी पण काहीतरी बोलला है ना, काय व्यापारी नालायक असतात, काय भेसळ करतात, खोटं बोलतात. मी तो बोलतो तुझ्यासारखा नालायक माणूस या महाराष्ट्राने कधी पाहिलेला नव्हता. तू तर इतका खोटा बोलतो, 1.78 ला 178 कोटी करून टाकले आणि त्याला कोर्टात खेचलेलं आहे. आपण त्याला कोर्टात खेचलेलं आहे. आता हे दुसरा एक संघर्ष योद्धा अर्धा किलोमीटर पाय चालवला आणि घामा पहिला संघर्ष योद्ध्याने काय काम केलं, शेतकऱ्यांची बँक बुडवली. नाशिक जिल्ह्याच्या गोर गरिबांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे 2000 कोटी रुपये अडकून गेलेले आहेत एनडीसीसी बँकेमध्ये. त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना मिळत नाही. याने खोटे नाटे कर्ज काढले, 7.5 कोटी रुपयाचे 50 कोटी रुपये झाले, पैसे भरले नाही, पैसे दुसऱ्या राज्यात पाठवले. पोलिस बँकेने गुन्हा दाखल केला, पोलिसांनी मध्ये टाकलं तर बोलतात दादा भुसेने मध्ये टाकलं आणि आता जामीन झाला तर दुसरा बोलतो दादा भुसेने त्याला बाहेर काढलं. काल परवा एक घोटाळा आपल्या मालेगावमध्ये नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक मालेगाव शाखेमध्ये निघालेला आहे. 100 कोटीच्या पुढे अगदी झोपडीत राहणाऱ्या सामान्य कुटुंबातल्या मुलांच्या खात्यावर त्या ठिकाणी फक्त 15 दिवसामध्ये
कोणाच्या खात्यावर 2-3 कोटी, कोणाच्या खात्यावर 15 कोटी. फक्त 15 दिवसामध्ये हे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. 100 कोटी तर गेलेले आहेत. आता 14 कोटीला ब्रेक लागला. आपण नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी हे वाच्यता केली होती ना, ते मुलं पण आले होते. माझी माहिती आहे काल माननीय किरीट सोमय्या साहेब तिकडे येऊन गेले आणि आज सकाळपासून मुंबई आणि दिल्लीचे ईडीचे अधिकारी, सर्व पोलीस यंत्रणा त्याचा तपास करते आहे. हे पैसे आले कुठून आणि गेले कुठे. आणि मुद्दा लक्षात घ्या, नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक, त्या बँकेचे कोण कोण आहेत, ते कोणाचे मित्र आहेत, त्यांचे लागेबांधे कोणाशी आहेत, तुमच्या नाशिकचे काही नेते मंडळी आहेत. वसंत गीतेचं मी काय नाव घेत नाही, परंतु ही लोक बँकेत आणि ते पैसे आले कुठून आणि गेले कुठे. मला डाऊट आहे की या निवडणुकीमध्ये ते 100 कोटी रुपये कदाचित अतिरेक्यांकडून आले का कुठून आले आणि ते या निवडणुकीत वापरले जातात की काय, अशा प्रकारची शंका आहे त्याला. आणि म्हणून जाता जाता 1 मिनिट राहिलेला आहे. मी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करेन, कोणत्याही खोट्या भूलथापांना बळी पडू नका. आपली निशाणी काय, आपली निशाणी मनुष्यबाळाला आपण सर्वांनी आशीर्वाद द्या. कोणाच्याही खोट्या भूलथापांना बळी पडू नका एवढीच मी विनंती करतो. आपलं सर्वांचा आभार मानतो. जय हिंद,